Let's start with the new topic of thermodynamics, that is relation between delta H and delta U. Delta H means change in enthalpy, delta U means change in internal energy. मग या दोन्हीमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला आता डिराइव्ह करायचं. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक इक्वेशन बघितलं होतं डेल्टा एच. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, राईट. आता तिन्ही स्टेटसाठी हे इक्वेशन बघूयात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड आणि लिक्विडसाठी प्रेशरचा इतका काही फरक पडतो का? नाही पडत. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम पण आपण कन्सिडरली निग्लेक्ट करू शकतो. सो फॉर सॉलिड अँड लिक्विड दिस टर्म कॅन बी निग्लेक्टेड. प्रेशरचा काही इफेक्ट होत नाही, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम पण ॲसच इतकं काही इन्क्रीज होत नाही किंवा डिक्रीज पण होत नाही. सो दिस होल टर्म कॅन बी निग्लेक्टेड फॉर सॉलिड अँड लिक्विड. म्हणजे इक्वेशन काय राहील आपलं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू फॉर सॉलिड अँड लिक्विड. नाव व्हॉट इज फॉर गॅसेस, प्रेशर आहे म्हणजे ते गॅसला नक्कीच अफेक्ट करणार आहे. मग आपण आता ते रिलेशन डिराइव्ह करूया. कुठलं रिलेशन, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हेडिंग काय आपल्या आजच्या पॉईंटचं, रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. सी, डेल्टा एच मीन्स चेंज इन एन्थॅल्पी, डेल्टा यू मीन्स चेंज इन इंटरनल एनर्जी, पी प्रेशर आहे, डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम. डेल्टा व्ही म्हणजे काय, डेल्टा व्ही म्हणजे V2 मायनस V1. मग हे इक्वेशन असं येऊ शकतं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी, आणि डेल्टा व्हीच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो V2 मायनस V1. पी ब्रॅकेटच्या बाहेर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर असलेली टर्म ब्रॅकेटच्या आतल्या टर्मला मल्टिप्लाय. सो दिस पी कॅन बी मल्टिप्लाइड, पीने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे हे इक्वेशन येईल डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पीने व्हीला मल्टिप्लाय केलं पी V2 मायनस पीने V1ला मल्टिप्लाय केलं. सो दिस इज पी V1. क्लिअर. एक इक्वेशन माहिती आहे आपल्याला, आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन इज PV इज इक्वल टू NRT. P means pressure, V means volume. So equation will become, ideal gas equation is PV is equal to NRT. मग PV1 is equal to N1RT and PV2 is equal to N2RT. हे जे इक्वेशन आहे, कन्सिडर दिस इक्वेशन इज 1 and this equation as 2. If we substitute equation 2 in equation 1, म्हणजे आपल्या ह्या इक्वेशनमध्ये PV2 आहे त्याच्याऐवजी आपण N2RT सबस्टिट्यूट करू शकतो. PV1 आहे त्याच्याऐवजी आपण N1RT सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे इक्वेशन काय होईल, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस PV2च्या ऐवजी आपण लिहूयात N2RT मायनस PV1च्या जागेवर येईल N1RT. ह्याच्यामध्ये कॉमन काय, या दोन्हीमध्ये कॉमन RT, ब्रॅकेटच्या बाहेर ती टर्म येऊ शकते. म्हणजे इक्वेशन होईल डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस N2 मायनस N1, हे ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर RT. N2 मायनस N1 म्हणजेच डेल्टा N. म्हणजे हे इक्वेशन कसं येईल, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NRT. इक्वेशन आलं लक्षात. फायनल इक्वेशन काय मिळालं आपल्याला, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NRT. दिस इज द रिलेशन. हे दिसत नसेल म्हणून मी थोडंसं मोठ्या ह्याच्यात लिहिते. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NRT. दिस इज द फायनल रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. डेल्टा एच change in enthalpy, delta U change in internal energy, delta N काय, delta N means N2 minus N1. N2 काय, N2 आता जसं की डेल्टा एच म्हणजे H2 मायनस N1, इनिशियल आणि फायनल असं म्हणतो, तसं N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत. मग नंबर ऑफ मोल्स इनिशियल आणि फायनल कधी होतील, फायनल नंबर ऑफ मोल्स कधी मिळतील आपल्याला, रिॲक्शन प्रॉडक्टमध्ये गेल्यानंतर. आणि इनिशियल नंबर ऑफ मोल्स कधी मिळतील आपल्याला, रिॲक्शन रिॲक्टंटमध्ये असल्यानंतर. म्हणजे एक रिॲक्टंट आणि एक प्रॉडक्ट, रिॲक्टंट इनिशियल स्टेट, प्रॉडक्ट फायनल स्टेट. म्हणजे N2 काय झालं,
नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट आणि N1 काय झालं, नंबर ऑफ मोल ऑफ रिॲक्टंट. R gas constant, that is universal gas constant, and T absolute temperature, that temperature will be in Kelvin. लक्षात आलं पूर्ण टर्म्स. असंच अजून एक रिलेशन आहे वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. तिथं पण हा डेल्टा एन परत एकदा येईल आणि ह्या फॉर्म्युल्यावरती एक न्यूमेरिकल बघूयात आणि डब्ल्यूचं एक इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे आता आपल्याला, त्याच्यावरती एक न्यूमेरिकल बघूयात. ठीक आहे. आता जे रिलेशन बघितलं आपण डेल्टा एच आणि डेल्टा यू मधलं, त्या बेसिसवरती हा न्यूमरिकल एक सॉल्व करूयात आपण. एक रिॲक्शन दिली आपल्याला, ट्वाईस सी प्लस थ्राईस H2 गिव्ज C2H6, ज्याची एन्थॅल्पी आहे -84.4 किलोजूल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट डेल्टा यू आणि आरची व्हॅल्यू दिलेली आहे. सो फर्स्ट वी विल राईट डाऊन द गिवन. कुठल्याही न्यूमरिकलमध्ये आधी गिवन लिहून घ्यायचं. गिवनमध्ये जर का काही कन्व्हर्जन्स असतील तर ते पण करून घ्यायचे. सो फर्स्ट डेल्टा एच इज इक्वल टू -84.4 किलोजूल, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. ह्याच्यात 273 ॲड करू म्हणजे ते होईल 298 केल्विन. डेल्टा यू इज इक्वल टू, डेल्टा यू त्यांनी विचारलं आहे आपल्याला, आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. डेल्टा एन इज इक्वल टू N2 मायनस N1. आता आपल्याला जी रिॲक्शन दिली आहे याच्यात हा जो C आहे हा सॉलिड स्टेटमधला आहे, त्यामुळं N कॅल्क्युलेट करायसाठी आपण तो नाही घेऊ शकत. म्हणजे हा N2 झाला 1 आणि N1 झाला 3. म्हणजे डेल्टा एनचा फॉर्म्युला काय झाला 1 - 3 म्हणजे -2. त्याच्यानंतर बस एवढेच गिवन्स आहेत. आता टू फाइंड विचारलं आहे काय आपल्याला, डेल्टा यू इज इक्वल टू व्हॉट. डेल्टा यू आणि डेल्टा एच मधलं एक रिलेशन आपल्याला माहिती आहे, जे की आपण आत्ताच डिराईव्ह केलं, ते आपण ह्या फॉर्म्युल्यासाठी यूज करू शकतो. त्याच्या आधी हा जो डेल्टा एच आहे हा किलो जूलमध्ये आहे आणि हा जो आर आहे हा जूलमध्ये आहे. दोन्ही युनिट सेम करावे लागतात. म्हणजे ह्या पॉईंटला म्हणजे आरला आपल्याला × 10⁻³ करावं लागेल. सो 8.314 × 10⁻³ तेव्हा ते होईल किलो जूलमध्ये. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. इथं लिहिते. सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NRT. डेल्टा एचची व्हॅल्यू आहे -84.4 इज इक्वल टू डेल्टा यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेल्टा एन मायनसमध्ये आलेलं आहे त्यामुळे इथं प्लस मायनसचं साईन येईल. सो डेल्टा एन विल बी -2 इंटू आर 8.314 × 10⁻³ कारण की युनिट सेम करायचे म्हणून आपण त्याला डिवाइड बाय 1000 केलं म्हणजेच × 10⁻³ आणि टेम्परेचर 298 केल्विन. आता हे जे लिहिलं आहे ना मी इथं, सगळ्यात पहिले हे कॅल्क्युलेट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला एक सिम्पल इक्वेशन मिळेल. मग ते इक्वेशन कसं असेल -84.4 इज इक्वल टू डेल्टा यू -4.96 हे आधीच कॅल्क्युलेट केलेलं आहे मी. सो डेल्टा यू इज इक्वल टू -84.4 हे मायनस या साईडला आल्यावर होईल +4.96 प्लस मायनस आणि मोठ्याचंच आहे. सो ॲन्सर असेल आपलं -79.4 किलोजूल. लक्षात आलं. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NRT, जे की इक्वेशन आपण आत्ताच डिराईव्ह केलं होतं आणि त्या बेसवरती आपण हा न्यूमेरिकल सॉल्व केला. आता बघूयात वर्क डन इन केमिकल इक्वेशन. न्यूमेरिकल परत एकदा बघा. कन्व्हर्जन्स आधी गिवन लिहून घेतलेत, गिवनमध्येच मी कन्व्हर्जन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर काय विचारले हे लिहिले आणि मग सोल्युशनला स्टार्ट केले. सोल्युशनमध्ये पण एका साईडचं कॅल्क्युलेशन करून घेतलं आहे, तोपर्यंत एक साईड ॲज इट इज ठेवली आहे आणि नंतर या साईडला घेतले आणि मग ॲन्सर लिहिले. याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. वर्क डन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याचं इक्वेशन काय होतं जे आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलं होतं. W इज इक्वल टू -PEX × डेल्टा V, राईट.
हा पॉईंट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जिथं स्टार्ट होतो ना, वर्क डन इन केमिकल रिॲक्शन, तिथं पहिल्यांदा जे इक्वेशन लिहिलं आहे ना तिथं मायनस साईन दिलेलं नाही आहे, ती प्रिंटिंग मिस्टेक आहे, तेवढं करून घ्या. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. PEXच्या ऐवजी आपण PEX म्हणजे एक्सटर्नल प्रेशर, त्याच्याऐवजी आपण फक्त P अज्युम करू शकतो. म्हणजे इक्वेशन काय होईल, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस P इंटू डेल्टा व्ही, राईट. डब्ल्यू वर्क डन, P प्रेशर जे की कॉन्स्टंट आहे म्हणून एक्सटर्नल प्रेशरच्या ऐवजी आपण प्रेशर असं म्हटलं. डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच V2 मायनस V1. मग डेल्टा व्हीच्या ऐवजी आपण V2 मायनस V1 असं सबस्टिट्यूट करून बघूया. म्हणजे काय येईल बघा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस P डेल्टा व्हीच्या ऐवजी V2 मायनस V1. P मल्टिप्लाय ब्रॅकेटच्या बाहेर आहे, ब्रॅकेटच्या आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय, जसं आपण आधी बघितलं होतं रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा यू, ह्या फॉर्मॅटमध्ये आपण हे बघितलेलं आहे. सो P V2ला मल्टिप्लाय होईल, मायनस 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 प्लस P V1. म्हणजे हे इक्वेशन मिळालं आपल्याला. आयडियल गॅस इक्वेशन काय, आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. सो P1 V1 इज इक्वल टू N1 RT and P2 V2 इज इक्वल टू N2 RT, राईट. म्हणजे हे जे इक्वेशन आहे P1 नाही सॉरी P2 नाही, PV2 इज इक्वल टू N2 RT. हे इक्वेशन आपण जर का इथं सबस्टिट्यूट केलं तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला. सो डब्ल्यू इज इक्वल टू PV2च्या ऐवजी आपण सबस्टिट्यूट करूयात N2 RT, मायनस साईन ॲज इट इज ना, N2 RT प्लस PV1च्या ऐवजी सबस्टिट्यूट करूयात N1 RT. या दोन्ही इक्वेशनमध्ये कॉमन काय, RT, म्हणजे RT ब्रॅकेटच्या बाहेर जाईल. मग आपण N2 आणि N1 एका ठिकाणी घेऊ शकतो, मायनस N2 ह्या साईडला आल्यावर मायनस होईल. सो N2 मायनस N1, RT ब्रॅकेटच्या बाहेर आलं, N2 मायनस N1 म्हणजेच डेल्टा N RT. वर्क डन इन केमिकल इक्वेशन विल बी W इज इक्वल टू मायनस डेल्टा NRT. आलं लक्षात इक्वेशन. रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U. प्रूफ, एन्थॅल्पी इज ऑल्सो कॉल्ड ॲज हीट, and relation between work done in chemical reaction that W is equal to minus delta nRT. या तिन्ही इक्वेशनची प्रॅक्टिस एकाच वेळेला करायची, म्हणजे असे सिमिलर पॉईंट लक्षात येतात आणि मग याच्यावरती बेस्ड न्यूमेरिकल सॉल्व करायचे. ठीक आहे. आता या पॉईंटवरती एक न्यूमेरिकल सॉल्व करूयात आपण. डब्ल्यूचं इक्वेशन आता आपण डिराईव्ह केलं, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा NRT. आता त्या बेसवरती एक न्यूमेरिकल सॉल्व करूया. आता कॅल्क्युलेट वर्क डन इन ऑक्सिडेशन ऑफ 4 moles ऑफ SO2 ॲट 25 डिग्री सेल्सिअस इफ ट्वाईस SO2 प्लस O2 गिव्ज ट्वाईस SO3. हे सगळं गॅसियस स्टेटमध्ये आहे. या टाईपच्या न्यूमेरिकलमध्ये आता लक्षात आलं असेल ना, स्टेट खूप इम्पॉर्टंट असतात इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट डेल्टा N. आरची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे. विचारलं आहे काय त्यांनी बघा, कॅल्क्युलेट वर्क डन. डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे, केमिकल रिॲक्शन दिलेली आहे, पण त्यांनी इथं एक वर्ड वापरला आहे फॉर 4 moles ऑफ SO2. 4 moles आणि रिॲक्शन दिली आपल्याला 2 moleसाठी, म्हणजे आपल्याला ही रिॲक्शन 4 moleसाठी लिहावी लागेल, म्हणजे आपल्याला डबल करावी लागेल. सो 4 SO2 प्लस ट्वाईस O2 गिव्ज 4 SO3. आलं लक्षात. मग आता कॅल्क्युलेट करता येतील आपल्याला डेल्टा N. सगळ्यात आधी आता गिवन लिहून घेऊ. जेवढे कन्व्हर्जन्स लागत होते एवढी एक रिॲक्शन आपल्याला लिहून घ्यायची होती, तेवढी घेतली. आता गिवनमध्ये त्यांनी सगळ्यात पहिले आपल्याला दिलेले आहे R 8.314 जूल पर केल्विन पर मोल. त्याच्यानंतर टेम्परेचर ॲट 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन, 273 त्यात ॲड करायचं आहे. R झाले, T झाले. डेल्टा N हे झालं N2 आणि हे N1. N2 किती आहे 4 आणि N1 किती आहे 6. सो N2 मायनस N1, 4 मायनस 6, सो डेल्टा N विल बी -2.
आता इक्वेशन सबस्टिट्यूट करू आपण. डब्ल्यू इज इक्वल टू, आत्ता आपण डिराईव्ह केलेलं इक्वेशन, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा एन आर टी. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा एन आर टी. डब्ल्यूच्या इक्वेशनला मायनस साईन ॲज इट इज, आपल्या डेल्टा एनला पण मायनस साईन आहे, म्हणजे हे सगळं ब्रॅकेटमध्ये लिहू आपण. -2 इंटू आर 8.314 इंटू टी 298 केल्विन. क्लिअर. आता मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे आपल्याला हे सगळं मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे आणि डब्ल्यूच्या ॲन्सरला, डब्ल्यूचं जे इक्वेशन येईल आपल्या इक्वेशनवरून जे ॲन्सर येईल त्याला प्लस साईन येईल. सो 2 इंटू 8.314 इंटू 298. तर कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन केलं तर हे येतं 4955 साधारण ज्यूल्स. 4955 जूल. आपल्याला जर का किलो जूलमध्ये हवं असेल तर वर्क डन जूलमध्ये काढतात, किलो जूलमध्ये पण काढतात, DMQ बारमध्ये पण काढतात. आता आपल्याला कशात मिळाले, हे जूलमध्ये मिळाले. किलो जूलमध्ये करायचं असेल तर डिवायडेड बाय 1000 म्हणजे किती येईल 4.9 किलो जूल. डब्ल्यूच्या इक्वेशनला ॲन्सरला साईन काय आलं, प्लस आलं. डब्ल्यूचे दोन साईन आहेत, एक मायनस साईन आणि एक प्लस साईन. डब्ल्यूचं या इक्वेशनला प्लस साईन आलेलं आहे, म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम. जर का डब्ल्यूच्या इक्वेशनला मायनस साईन आलं तर वर्क इज डन बाय द सिस्टीम. आता इथं वर्क कोणावरती झालं आहे, सिस्टीमवरती वर्क झालेलं आहे. कोणाकडनं झालेलं आहे, सराउंडिंगकडनं झालेलं आहे. ठीक आहे. काय काय बघितलं आहे आज आपण, रिलेशन. फर्स्ट पॉईंट, रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. सेकंड, वर्क डन इन केमिकल इक्वेशन. दोन्हीचे न्यूमरिकल सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे. थँक्यू.